नमस्कार। आज एक आगळा वेगळा आणि अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा सोहळा आज आमच्या तुपारी गावामध्ये संपन्न झालेला आहे। कृष्णेच्या काठी बसलेलं आमचं हे छोटंसं गाव, मात्र एक वैशिष्ट्य असं की समर्थ रामदासांनी 16व्या शतकामध्ये मारुतीची मूर्ती ही आमच्या गावामध्ये स्थापन केलेली होती। त्यानंतर सांगलीच्या पटवर्धन राजांनी त्याचा जीर्णोद्धार 18व्या शतकामध्ये केला आणि त्यानंतर दुसऱ्यांदा म्हणा हा एक मोठ्या प्रमाणावरती या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। आणि या निमित्तानं मारुती देवाच्या मूर्तीचा वज्रलेप असेल किंवा नंदी मूर्ती आणि संपूर्ण मंदिराचं हे जे नूतनीकरण आहे हे जे करण्यात आलेलं आहे आणि तो आमच्या दृष्टीनं आज 16 लाख मोलाचा आणि भाग्यमय ठरलेला आहे। कारण या सोहळ्यामध्ये अगदी लहानांपासून थोरांपर्यंत म्हणजे खारीचा वाटा आपण जे म्हणतो की नाही, अशा पद्धतीने लोकांनी उचललेला आहे। ते अगदी फार मोठी मदत देखील या मंदिरासाठी झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या श्रमदानातून, प्रत्येकाच्या योगदानातून या मंदिराची उभारणी झाल्यानंतर आज जे रूप आम्ही पाहतोय याचं रूप बघून खूप समाधान वाटतंय। आमच्या या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एक जागृत देवस्थान आणि जागृत मारुती, दक्षिणमुखी मारुती आहे आणि एक या भागामध्ये प्रसिद्ध आहे। प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये वर्षातल्या प्रत्येक शनिवारी आमच्या या मंदिरामध्ये अगदी विनामूल्य मोफत असं अन्नदान केलं जातं आणि हे अन्नदान करत असताना आमच्या इथं आमचे या गावाचे एक नावाजलेले आचार्य गणेश आणि आमचे अतुल हे दोघं अगदी स्वतःच्या योगदानातून हे अन्नदान करत असतात, देण्याचं काम करत असतात शिजवून। त्यामुळे हेही आमच्या आणि आज सुद्धा हा सोहळा पार पडला, हा 3रा दिवस आहे। गेले 3 दिवस त्यांनी स्वतःहून या मंदिराच्या लोकांसाठी गावातील अन्नदान जे केलेलं आहे, अन्नदान म्हणजे जे अन्न शिजवण्याचं काम जे केलेलं आहे ते इतकं रुचकर आहे, इतकं छान झालेलं आहे, त्यामुळं आम्ही सगळे भारावून गेलेलो आहेत। याही पलीकडं मंदिराचं जे काम जर आपण पाहिलं तर देखणं म्हणजे कधीच म्हणजे एखादं मनात साठवून ठेवावं इतकं सुंदर काम या मंदिराचं झालेलं आहे। आणि पुन्हा एकदा मी आवर्जून सांगेन की अगदी 100 रुपयांपासून म्हणू ते लाख रुपयापर्यंतची मदत या मंदिराला झालेली आहे। अगदी आमच्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार विश्वजित कदम यांनी 41 लाख रुपयांची मदत केली। राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंतराव पाटील यांनी 5 लाखांची मदत केली आणि या व्यतिरिक्त वस्तू रूपामध्ये देखील जी मदत झाली ती अगणित आहे। रोख रकमेच्या स्वरूपामध्ये सुद्धा आमच्या गावातील लोकांनी लाखांपासून मदत केलेली आहे। त्यामुळं आज ही जी वास्तू आहे त्या वास्तूचा लोकार्पण सोहळा, कलशारोहण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे आणि उद्यापासून सगळ्या गावासाठी, भागासाठी हे मंदिर खुलं झालेलं आहे। शेवटी एवढंच सांगतो की आमच्या दृष्टीनं भाग्यशाली गोष्ट एवढीच आहे की समर्थ रामदासांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला एक फक्त आशा आहे की समर्थ रामदास स्थापित 11 मारुतींचं दर्शन लोक भक्तिभावानं करत असतात। त्यातलं भविष्यामध्ये हे 12वा मारुती म्हणून आमच्या तुपारी गावच्या मारुतीचं नाव हे नक्कीच येणार आहे अशी आम्हाला आशा आहे आणि आम्ही सगळेजण भक्तिभावानं लीन होऊन तसा प्रयत्न करणार आहोत। एवढंच। सकाळपासून ते संध्याकाळी 12 पर्यंत सलग 3 दिवस 25 ते 30 लोकांची टीम घेऊन राबत आहेत। गणेश आणि आमचा अतुल 25 ते 30 लोकांची टीम घेऊन राबत आहेत आणि मी म्हटलं तसं जेवण प्रश्नच नाही, म्हणजे अगदी सगळ्यांना समाधान, मन तृप्त व्हावं असे मेनू आणि असं जेवण कार्यक्रमाचा पण ही स्वतः राबलेले आहेत। त्यांचं या बाबतीतलं योगदान हे गाव आणि कोणच कधी विसरू शकत नाही, हे मात्र 100% नक्की आहे। आणि कोणताही म्हणजे आपले ह्याचे कार्यक्रम होतात श्रावण महिन्यातले, त्यासाठी सगळं निस्वार्थी योगदान त्यांचं असतं। आज पहा, खरोखर हे मंदिर इतकं सुंदर झालेलं आहे, देखणं झालेलं, पण याला रूप आज अनेक लोक इथं आली आणि तृप्त झाली मंदिराचं रूप बघून। त्याचबरोबर या आमच्या दोघा भावांनी केलेलं जे अन्न होतं, जे भोजन होतं ते खाऊन मन तृप्त झालेलं आहे असे आमच्या गावचे आणि या परिसरातले, या भागातले एक प्रसिद्ध सागरेश्वर केटरर्स चे हे मालक आहेत दोघंही, गणेश रंकाळे आणि आमचे अतुल इंगवले। मी या निमित्तानं एवढं सांगेन, आम्ही तर मारुतीच्या या कलशारोहण समारंभाच्या निमित्तानं तृप्त झालोय। जर कुणाला
खरोखर या निमित्तानं महाप्रसाद भोजन कुठल्याही समारंभाचं करायचं असेल तर आवर्जून या दोघांना अवश्य न्यावं आणि एकदा त्यांच्या हाताची चव बघावी एवढे या निमित्तानं मी आवर्जून सांगतो. आणि त्यासाठी त्यांचा नंबर देखील आम्ही या निमित्तानं देतोय. पुढे या तुमचं ते ऐकायचं 92 72 43 14 87 99 70 190 470. धन्यवाद. धन्यवाद.